सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. सर्वप्रथम सर्वांची माफी मागतो. 3-4 दिवस मी मनोजदादा जरांगे यांच्यासोबत पुणे आणि नाशिकच्या दौऱ्यावर होतो, त्यामुळे व्हिडिओ बनवू नाही शकलो. आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की आपल्यातले काही म्हणजे गद्दार हे लोक फॉर्म भरत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हा आरक्षणाचा लढा उभारलेला आहे, हा अंतिम टप्प्यात आणलेला आहे. आणि मनोज जरांगे पाटलांनी एक भूमिका घेतलेली आहे की आपल्याला राजकीय महत्वाकांक्षा नाही, कुठल्याही भागामध्ये आपण उमेदवार देणार नाही, कुणीही आपला अधिकृत उमेदवार राहणार नाही. पण तरीही काही लोक आपल्यातले हे फॉर्म भरून पैशासाठी आपली स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी फॉर्म भरताय. मी सर्व समाज बांधवांना एक आव्हान करतो, मनोज जरांगे पाटलांनाही केले 2-3 वेळे, की आमचा कुठलाही अधिकृत उमेदवार नाही. उमेदवार जर द्यायचेच असते तर 1-2 जिल्ह्यात का सर्व 48 जिल्ह्यात दिले असते. मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की हा आपला सामाजिक लढा आहे आणि आपल्याला सामाजिक पद्धतीने लढायचा. आपण जर लढायचं झालं, आपल्याला जर जागा दाखवायची यांना, तर आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार देऊ आणि आपले 150+ आमदार निवडून आणू. पण आता आपल्याला राजकारण करायचं नाही. 8 जून 900 एकर मध्ये 8 जूनला नारायणगडावर सभा ठेवलेली आहे. तिथून ही आपल्याला नवीन पर्वणी भेटणार आहे. तुम्ही जरांगे पाटलांना हलक्यात घ्यायला लागले. तुम्हाला जरांगे पाटील अजून कळाले नाही. त्यांना जर राजकीय महत्वाकांक्षा असती तर त्यांनी एखादी आमदारकी खासदारकी कधीचीच घेतली असती. आणि पैशाचा जर विषय असता तर पैसे आज तुम्हाला म्हणजे एक माग मी वर्णन करून सांगितलं होतं की यार पैसे 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 करता तुम्ही. त्या व्यक्तीकडे साधी 2 व्हीलर नाही, 4 व्हीलर नाही, राहायला व्यवस्थित घर नाही, मुलांना सुखसुविधा अशा काही नाही. आज मुलं जर बिमार पडले तर त्यांना बघायला नाही. आई बिमार पडली, मुलगा बिमार पडला, मुलगी बिमार पडली, व्यक्ती भेटायला गेले नाही, जिकडं सभा होते तिकडं गेले. आणि पैशाचा जर विषय बघितला तर पैसे देऊन देऊन सरकार देईन किती. मी हा नेहमी जे बोललो होतो की सरकार देऊन देऊन देईन किती. आमचा मराठा समाज आहे 6 कोटी. जर आपण पंढरपूरच्या पांडुरंगाला गेलो आणि तिथं जर गेल्यानंतर लोक दानपेटीत 10 रुपये टाकत नाही, पण पानफुल घेतात 10 रुपयाचं. जर तेच 10 रुपये आम्ही पानफुल म्हणून जर जमा केले तर 6 कोटी समाज गुणिले 10 रुपये म्हणजे 60 कोटी. आणि जर आम्ही 100 जमा केले तर 600 कोटी होतात. आणि 1000 जर केले तर 6000 कोटी होते. अहो, आमचा समाजच इतका हे आहे की आम्हीच आमच्या माणसाला देऊ शकतो. पण मनोज जरांगे पाटील हे 10 रुपये कोणाचे लाजिंदार नाही, कोणाचा 1 रुपया घेत नाही. त्यांना राजकीय महत्वाकांक्षा नाही, ऐशो आरामाची गरज नाही. त्यांना पाहिजे फक्त सर्वसामान्य व्यक्तीच्या चेहऱ्यावर जे आनंद आहे तो आनंद बघायचा आहे. कारण आम्ही जेव्हा गावोगावी जातो, तालुक्यात जिल्ह्यात जातो, सभा घेतो, तर सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावरचे जे आसू आणि हसू हे आम्हाला बघवल्या जात नाही. आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील हे कामाला लागलेले आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत मी आरक्षण मिळवून देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. जरांगे पाटील हे सरकारलाच कळाले नाही अजून. म्हणजे सरकारला तर कळाले नाही आणि तुम्हालाही कळाले नाही. इतके दिवस सगळे म्हणत होते की मनोज जरांगे पाटील एकटे निर्णय घेतात. काही होते ट्रोल करणारे हरामखोर की मनोज जरांगे पाटील एकटा निर्णय घेतात. मग आता हा निवडणुकीचा हा जो निर्णय हा तुमच्यावर सोपवला ना, तुम्ही ठरवा. मनोज जरांगे पाटीलनी सांगितलं का की हा उमेदवार देणार, तुम्ही ठरवा ना. आता तुम्हाला निर्णय घ्यायला सांगितलं ना. जर यांनी म्हणलं असतं याला निवडून द्या तर तुम्ही म्हणले असते याच्याकडून पैसे घेतले, त्याच्याकडून पैसे घेतले असते. इतके दिवस म्हणत होते याची बी टीम, याची बी टीम, त्याची बी टीम, सत्ताधाऱ्याची, विरोधकाची, याची त्याची बी टीम. आता सगळ्यांना उठ्या लागल्या. आता सगळ्यांना जरांगे पाटील काय हे कळालंय. अहो, आणि आता हे जे उभे राहिले ना, जसं म्हणजे त्याला हे त्याचे काय म्हणतात पिल्लावळ, ते म्हणतात की भाऊ तुम्ही 100% निवडून येणार, भाऊ तुम्ही खासदार झाले. अहो, त्याचं मतदार यादीत नावच नसतं. म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती ज्याला कळतं मनोज जरांगे पाटील काय, आरक्षण काय, कोणी लढा उभारला, ते व्यक्ती सर्वजण मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी. आता हे सोशल मीडियावर हिट होणारे काही किंग आहे
आंदोलन जरांगे पाटलाचं आहे, निर्णय जरांगे पाटलाचा आहे. त्यांनी आता भूमिका घेतलेली आपला कोणाला पाठिंबा नाही. त्यांनी जर सांगितलं की हा व्यक्ती आपला, तर ते बघू आपण. पण सध्या कुठलीही राजकीय भूमिका मनोज जरांगे पाटलाची नाही. जरांगे पाटलांनी 400 वर्षानंतर समाज एक केलेला आहे. कुणी प्रति जरांगे पाटील होण्याचा प्रयत्न करू नका. लढा गरजवंतांचा आहे आणि गरीब मराठ्यांचा आहे. हा फार म्हणजे ताऊन सुलाखून निघालेला हा लढा आहे. याच्यात खोडा घालण्याचं काम करू नका. काही जण फॉर्म भरणारे, आमच्या कानावर अशी गोष्ट आली की फॉर्म भरणार आणि ज्या वेळेला मागं घ्यायचं त्यावेळेला पैशाची डील करणार आणि सांगणार काय की मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय होता की बा कोणी उमेदवार द्यायचा नाही म्हणून मी फॉर्म मागे घेतोय. तुम्ही यांना ओळखा, हे पैशाचा व्यवहार करणारे. त्यामुळे तुम्हाला सांगतो यांच्यावर लक्ष ठेवा. आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे आरक्षणाला कोणी विरोध केलेला आहे आणि कोण बाजूने आहे. आता तुम्ही सुज्ञ आहात. मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला निर्णय दिलेला आहे. जे जरांगे पाटील समर्थक असतील, हा व्हिडिओ जे बघताय ते जरांगे पाटील समर्थक असतील, त्यांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. येणाऱ्या अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. आपण या निवडणुकीमध्ये कुणाची जिरवाईसाठी नाही तर मराठ्यांची ताकद काय आहे हे दाखवण्यासाठी आपण लढत आहे. त्याच्यामुळं मराठ्यांनी 100% मतदान करायचं आहे. आणि हे जे आपला उमेदवार नाही, हे जे मनोज जरांगे पाटलाचा फोटो लावून किंवा मनोज जरांगे पाटलाचा आदेश आहे मला उभं राहायचं असं म्हणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा. त्यांना एकतर फॉर्म मागे घ्यायला लावा, नाही तर त्याला मतदान करू नका आणि त्याला हवा देऊ नका. मनोज जरांगे पाटील सांगतील तोच निर्णय आपण अंतिम मानायचा आहे. शेवटी निर्णय तुमचा आहे. एवढंच बोलतो. येणारे अपडेट देत राहतो. कृपया हा चॅनल तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय.